हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो यस, आज आहे डे 2 इन तिरुमला आणि आमचं जे गेस्ट हाऊस आहे, गेस्ट हाऊस, सो त्याचं हे बाहेरचा व्ह्यू आहे जे मी तुम्हाला दाखवत आहे. खूप मोठं गेस्ट हाऊस आहे हे आणि खूप सुंदर आहे. खूप आवडलं मला. याचं नाव आहे अल्वर टँक गेस्ट हाऊस. तिथले लोकल लोक याला ATGH असं ओळखतात शॉर्ट फॉर्ममध्ये. सो आता सकाळी आम्ही रेडी होऊन मस्तपैकी मंदिराच्या परिसरात आलो आहेत आणि आता आमची दर्शनाची सोय झाली आहे. सो ती कशी झाली आहे, काय झाली आहे, मी तुम्हाला सगळं डिटेल नंतर देते दर्शन झाल्यावरती. आता मला फोन इथे द्यायचा आहे स्विच ऑफ करून. ओके, चला. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी अन्नप्रसादालयामध्ये. तर तिरुमलामध्ये बऱ्याच ठिकाणी अन्नप्रसाद सर्व केला जातो, पण त्यातलं हे एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे मातृश्री तरीगोंडा वेंगमंबा अन्नप्रसाद कॉम्प्लेक्स. सो बघितलं गेलं तर तब्बल इथे वीकडेजमध्ये 55,000 लोक जेवतात आणि वीकडेजमध्ये तर 65,000पेक्षाही जास्त लोक इथं जेवण करतात. तसेच तिरुमलामध्ये आणखीन बऱ्याच ठिकाणी अन्नप्रसादालय आहेत. तसेच तिरुपतीमध्ये सुद्धा आहे आणि तिरुचानूरमध्ये सुद्धा अन्नप्रसादालय आहेत. सो टोटल जर आपण बघितलं तर पर डे जवळपास 1,60,000 लोक वीकडेजमध्ये जेवतात आणि वीकेंड्समध्ये तर 2 लाखापेक्षाही जास्त लोक इथे जेवण करतात. सो इथे नाश्तासुद्धा भेटतो. 9 ते 10:30 वाजेपर्यंत नाश्ता अवेलेबल असतो. 10:30 ते संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत लंच असतं आणि 5 ते संध्याकाळच्या 5 ते 10:30 वाजेपर्यंत डिनर अवेलेबल असतो. सो नाश्त्यामध्ये तुम्हाला उपमा, पोंगल, शेवयाचा उपमा, चटणी अशा आयटम्स तुम्हाला खायला मिळतील. लंचमध्ये तुम्हाला पोंगल एक स्वीट आयटम, करी, चटणी, राईस, सांबर, रसम आणि बटर मिल्क म्हणजेच ताकसुद्धा तुम्हाला सर्व केलं जातं आणि पाणीसुद्धा सर्व केलं जातं. सो एकदम सुटसुटीत हॉल्स आहेत तिथे. मस्त टेबल आणि चेअर आहेत आणि केळीच्या पानावर शुद्ध सात्विक जेवण आपल्याला वाढलं जातं. सो मन तृप्त होतं जेवण करून. ते जणू काही तिरुपती देवाचा प्रसाद खाल्ल्यासारखं फिलिंग येतो. आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि प्रसादसुद्धा लाडू आणि जेवण खाल्लं आहे. आता थोडंसं आम्ही ते फोटोज काढणार आहे. मेन टेम्पल यही है पीछे का. हाँ, सो ते दिसतं ते तुम्हाला मेन. सो यहाँ पे क्या चल रहा है? व्हाट इज दिस? दिस इज माय खजाना. खजाना लड्डू भोजनम. दिस इज लड्डू भोजनम. गोविंद
क्या दीदी? वीडियो लेती हूँ आपके हाल का। ठीक है। आपको तेलुगु भी आता है भैया? तेलुगु आते हैं। कब से हो यहाँ पे? मैं इधर 3 साल हुआ। 3 साल। हाँ। मस्त था दूध। हाँ? अच्छा था दूध। अच्छा था ना? मस्त एकदम। ठीक है। So yes, आम्ही मस्त पैकी आता गरमागरम दूध पिला आहे. ಇಲ್ಲಿ पूजा सामान ಇದೆ ನೋಡೋಣ. आता आम्ही आलो आहेत रूमवरती आणि आता वाजले आहेत रात्रीचे 7. सो सकाळी खूप गडबडीमध्ये आम्ही निघालोत कारण की आमचं दर्शनाचं फिक्स नव्हतं. आम्ही काल आल्यानंतर इथे दर्शनसाठी एक तिकीटचं काउंटर आहे. सो तिथे जाऊन आम्ही तिकीटचं टोकन घेतलं होतं टोकन काउंटरवरनं, जे फ्री दर्शनसाठीचं होतं. तर ते अवेलेबल होतं आज रात्री 11 वाजेपर्यंत. आम्ही कधीही जाऊन लाईनमध्ये दर्शन घेऊ शकत होतो, पण फ्री दर्शनमध्ये खूप वेळ लागला असता. सो आमचे जे एक सर होते ज्यांनी मी तुम्हाला काल बोलले, सो ते सर आम्हाला बोलले होते की तुम्ही टोकन घ्या आणि तिथून तुम्ही सकाळी मी सांगतो तिथे या, मी तुमचं लवकर दर्शन करून देतो. सो त्यांनी सकाळी कॉल केला आम्हाला आणि 11:30 वाजताच त्यांनी आम्हाला बोलवलं. सो 11:30 वाजता आमची सकाळी गडबड झाली थोडी. सो आम्ही 11:30 वाजता गेलो. ते रिएंट्री गेटच्या तिथे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. सो आम्ही रिएंट्रीच्या गेटमधनं आत गेलो आणि आत गेल्यानंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट 3rd नंबरच्या कॅबिनमध्ये सोडलं. कॅबिन 11पर्यंत भरलेले होते, फुल भरलेले कॅबिन्स होते आणि थर्ड नंबरचं जे कॅबिन आहे तेच फर्स्ट आहे. फर्स्ट आणि सेकंड जे कॅबिन आहेत ते मला माहिती नाही, ते अवेलेबल नाही आहेत बहुतेक. सो थर्ड नंबरच्या कॅबिनमध्ये त्यांनी आम्हाला जायला सांगितलेलं आणि मग आम्ही डायरेक्टली तिथे आमची एकदा चेकिंग झाली. चेकिंग झाल्यानंतर आम्ही डिरेक्टली गेलो ते 3rd नंबरच्या काउंटरमध्ये आणि कॅबिनमध्ये. सो मग ते 3rd नंबरच्या कॅबिनमध्ये आम्हाला जवळपास 1 ते 1.25 तास बसावं लागलं. सो तिथून सुद्धा त्यांनी आम्हाला एकाचा रेफरन्स दिला होता. सो त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला डिरेक्टली आत सोडलं आणि आमचं 1.5 तासामध्ये दर्शन झालं. सो येस, खूप छान दर्शन झालं, एकदम मनसोक्त दर्शन झालं आहे आणि लवकरही झालं. सो त्याच्यानंतर आम्ही मग लाडू वगैरे प्रसाद घेतला आणि प्रसाद घ्यायलाच खूप वेळ गेला. खरं तर आमचा तिथे खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि तिथेच आम्ही थोडंसं टाईम मस्तपैकी स्पेंड केला. थोडी शॉपिंगसुद्धा केली आम्ही आणि आता आम्ही घरी आलो आहेत. आता आम्ही फ्रेश होणार आहेत आणि येस, परत आम्ही बाहेर निघणार आहे थोडंसं फिरायला. सो फ्रेश झाल्यानंतर आम्ही परत, मी आणि मम्मी पप्पा आम्ही परत मार्केटमध्ये आलो कारण मला थोडी आणखीन शॉपिंग करायची होती आणि पिल्सची एक मीटिंग होती. सो पिल्स रूमवरतीच होता. सो आम्ही इथे दुकानात आलेलो. इथे खूप छान देवांचे मूर्त्या होत्या, छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत. दिवे होते, समया होत्या, खूप सुंदर सुंदर आयटम्स होते. पण यस, किमती काही कमी नव्हत्या. किमती आपल्याला साधारण आपल्या गावी जेवढ्या भेटतात तेवढ्याच किमतीसुद्धा इथं होत्या, त्यामुळे मी यातलं काहीच घेतलं नाही. सो इथे तुम्ही बघू शकता की किती सारे दुकानं आहेत. मोस्टली तर सगळे सर्दीचे जास्त सामान तिथे होतं. स्वेटर्स, शॉल, स्वेटर, टोप्या वगैरे हे जास्त होतं. बाकी काही असं विशेष मला काही वाटलं नाही. आणि मला एक फिरता फिरता एक महाराष्ट्रीयन जेवण मिळेल अशी पाटी लावलेली हॉटेल मला सापडलं. मेन्यू तिथे. यस, आज आहे डे 3rd इन तिरुपती. सो आता अर्ली मॉर्निंग आहे, 7 o'clock झाला आहे टाईम आणि आम्ही आता निघालो आहेत रिटर्न टू बँगलोर. सो चेकआउट केलं आहे आम्ही आमचं छानसं गेस्ट हाऊस. सो खूप छान वाटलं इथे राहून. 2 दिवस मस्त 2 नाईट्स स्टे होता आमचा. सो एकदम मस्त झोप छान लागली देवाच्या दारामध्ये.